जळगाव जिल्ह्यात आज रेड तर उद्या येलो अलर्ट देण्यात आला असून विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पाऊस हा सध्या सुरू आहे। नागरिकांनी कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये, गुरेढोरे पाण्याच्या वेढ्यात सापडणार नाहीत अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावी। कोणतीही अडचण आल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून जळगावचे जिल्हाधिकारी यांनी जनतेला हे आवाहन केले आहे। आज सकाळपासूनच जळगाव शहरात धुवाधार पावसाची हजेरी होत असून शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 30 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून नेमकं जिल्हाधिकारी रोहन घुगे काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। नमस्कार, मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव। हवामान खात्याअंतर्गत आज आपल्या जिल्ह्याला रेड अलर्ट आणि उद्या येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये मुसळधार पाऊस, जोराचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तरी माझं सर्व नागरिकांना आवाहन असेल की बाहेर जाणे टाळा, लहान मुलांवरती लक्ष द्या, पर्यटन स्थळावरती जास्त गर्दी करू नका, आपली गुरेढोरं जी आहेत ती गोठ्यामध्येच व्यवस्थित बांधून ठेवा। कुठल्याही गावाला जर पूर परिस्थिती निर्माण होत असेल, पुराच्या वेढ्याने जर गावाचा संपर्क तुटत असेल तर तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा। आपल्या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमधल्या ज्या हेल्पलाईन्स आहेत त्या ऍक्टिव्ह करण्यात आलेल्या आहेत। सर्व ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम कार्यरत आहेत। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे। तिथे संपर्क साधा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही प्रशासनाची मदत लागत असेल तर तात्काळ